केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान करण्यात आला। डोवाल हे भारताच्या आधुनिक सुरक्षा चौकटीच्या प्रमुख शिल्पकारांपैकी एक असल्याचे गौरवोद्गार अमित शहा यांनी यावेळी काढले। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त टिळकांनी देशासाठी दिलेल्या विविधांगी योगदानाचं स्मरण अमित शहा यांनी केलं। देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात लोकमान्य टिळकांचं उत्तुंग योगदान तर होतंच, त्याचबरोबर ते अद्वितीय पत्रकार, तत्त्वज्ञ आणि समाज सुधारक देखील होते, असं शहा म्हणाले। टिळकांची दूरदृष्टी आणि राष्ट्र जागृतीप्रती कटिबद्धता पिढ्यानुपिढ्या प्रेरित करत राहतील, असंही ते म्हणाले। लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यासोबतच राष्ट्र चेतना जागृत करण्यावर भर दिल्याचंही ते म्हणाले। अपने जीवन में स्वराज के आंदोलन के साथ, स्वतंत्रता के आंदोलन के साथ जनता को जोड़ने का काम किया। राष्ट्रवादी कई लोग हुए, मगर तिलक महाराज ने जब गणपति उत्सव और शिवाजी महोत्सव शुरू किया, उन्होंने राष्ट्रवाद को देखते देखते सांस्कृतिक राष्ट्रवाद में बदलने का काम किया। थोर समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांनाही अमित शहा यांनी आदरांजली अर्पण केली। वंचितांचा आवाज उठवण्यातली त्यांची भूमिका आणि महाराष्ट्राचं सामाजिक तसंच साहित्यिक क्षेत्र समृद्ध करण्यासाठीची त्यांची भूमिका शहा यांनी अधोरेखित केली। कि पूरे जीवन में जो बच्चा सिर्फ डेढ़ दिन ही स्कूल में जा पाया, उसने अपने आप को विद्यार्थी और शिक्षक दोनों बनाकर समाज में इतना बड़ा योगदान दिया। विद्यार्थ्यांनाही त्यांनी मोलाचा सल्ला दिला। गीता को तिलक महाराज की दृष्टि से पढ़िए, आपके जीवन में कभी आप गलती नहीं कर पाएंगे, ये मैं आपको गारंटी देता हूं। ये जो ग्रंथ है वो श्रीमद् भगवत गीता का व्यवहारू स्वरूप क्या हो सकता। एक आम आदमी, एक विद्यार्थी, एक युवा, एक किशोर, एक नागरिक भगवत गीता को कैसे जी सकता है, उसका व्यवहारू स्वरूप तिलक महाराज ने हम सब के सामने रखने का काम। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या देशाच्या सुरक्षेप्रतीच्या अतूट कटिबद्धतेची त्यांनी प्रशंसा केली। देशातल्या 13 दहशतवादासंदर्भातल्या प्रकरणांची उकल करण्यात डोवाल यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे प्रशंसोद्गार त्यांनी काढले। लोकमान्य टिळकांनी नेहमीच राष्ट्रहिताला सर्वोच्च स्थान दिलं आणि आपलं आयुष्य राष्ट्रसेवेला समर्पित केलं, असे गौरवोद्गार डोवाल यांनी काढले। देशभक्ती, निस्वार्थ सेवा आणि राष्ट्रसेवेला सर्वोच्च प्राधान्य ही टिळकांची तत्त्व तरुणांनी बिंबवावीत, असं आवाहन डोवाल यांनी केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कार्यक्रमाला उपस्थित होते। अमित शहा यांच्या हस्ते अजित डोवाल यांचा सन्मान म्हणजे दुग्धशर्करा योग असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। ज्यांनी एक नवीन दिशा दिली आणि संपूर्ण जीवन हे राष्ट्राकरता समर्पित ठेवत आजही राष्ट्राच्या सुरक्षेकरता जे कार्य करतायत, अशा अजित डोवालजींना हा पुरस्कार मिळाला, याचा आपल्या सर्वांना अतिशय मनापासून आनंद आहे। आणि विशेष आनंद हा आहे की एका धुरंधराला पुरस्कार देण्याकरता दुसरे धुरंधर या ठिकाणी आलेले आहेत। खरं तर मी असं देखील म्हणू शकतो की राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात ज्यांना चाणक्य म्हणून ओळखलं जातं, त्यांना पुरस्कार देण्याकरता राजकीय क्षेत्रातले चाणक्य आज या ठिकाणी आलेले आहेत। व्हाईस